हाय गाईज, हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे रामनवमी. आज राम जे आहेत प्रभू श्रीराम, त्यांचा जन्म झालेला आहे आणि आजच्या दिवशी आपण सगळे सेलिब्रेट करतो. तर चला, आजचा हा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करते की मी कशा पद्धतीने रामनवमी सेलिब्रेट करणार आहे. सो हा मी नवीन कुर्ता घातला आहे मस्तपैकी, आणि याच्यावरची ॲक्च्युली ओढणी मला घ्यायची आहे. सो लेट्स सी. आणि ह्या बांगड्या घातल्यात मी. सो ह्या बांगड्या मी घेतल्यात मिशोवरून. आणि ह्या ज्या काश्मीरी बांगड्या आहेत, ज्याला घुंगरू आहेत, त्या बांगड्यांबद्दल बोलते आहे. सो ह्या बांगड्याचं लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल जर तुम्ही इंटरेस्टेड आहात तर. सो चलो, कम ऑन, लेट्स बिगिन. सो डीमार्टला जाते आहे मी, काही सामान आणायचे आहेत आणि बघू याच्यावरची ओढणी जर भेटली मला तर ते पण घेऊन यायचं आहे. खूप ऊन आहे पण सामानासाठी जावंच लागतं आहे. नितीनला सुट्टी नाही आहे, त्याच्यामुळे मी प्रतीक्षाबरोबर जाणार आहे. सो चला बघू जरा कशी दिसते आयू. गले का ना सोनू ने बनाई है वो हाथ से. पहन के घूमते रहते, वो वाइट वाला पहन रहे. बस ज़्यादा नहीं डाली. मीठा कर कॅश अथवा कार्डचा उपयोग करावा. ग्राहकांसाठी सूचना, काही कारणास्तव UPI सर्व्हर डाऊन आहे. ग्राहकांना सो डीमार्टमधून आलेली आहे आणि प्रचंड गर्दी होती आणि प्रचंड ऊन होता, गरमी होती, सगळं होतं. तर मी काय जास्त शॉपिंग केलेलं नाही, थोडंसं शॉपिंग केलं. मेन तर ओढणीसाठी गेलेली, तर ओढणी मला परफेक्ट मॅचिंग भेटलेली आहे अँड आय एम व्हेरी हॅपी. आणि फक्त 99 रुपीजमध्ये भेटलं आहे. सो खूप हॅपी आहे. तर चला बघूया काय काय आणलं आहे. सो ही आहे शॉपिंग. तर हा दुपट्टा मी आणला आहे जे की याच्यावरती मॅच होतो आहे, मस्त. आणि हे भेळचे 2 डबे आणले आहेत. हे चीज आणलं आहे. पिझ्झा सॉस, इयरबड्स जे की संपलेले, पनीर आणलं आहे ज्याची भाजी मला आता बनवायची आहे. आणि हे चमचे आणले आहेत. पापड, लिज्जत पापड, गार्लिक पापड. गार्लिक फ्लेवरचे जे पापड असतात लिज्जत पापडमध्ये, खूप छान आहेत. मी सगळे ट्राय करून बघितले. मुगाचे ट्राय केलं, उडीद ट्राय केलं आहे, पण सगळ्यात भारी मला हे गार्लिक पापड लागतात. आणि विचार केलेला की गोड बनवूया, पण श्रीखंड बघितल्यावर असं वाटलं की चला श्रीखंड घेऊया. तर आम्रखंड, आंब्याचं श्रीखंड घेतलं आहे मी. तर हे निवदेला वगैरे पण होऊन जाईल मला आज. आणि हा ब्रेड घेतला आहे पॅकेट. तर ह्याचं पण मी रेसिपी संध्याकाळी बनवणार आहे, तर मी दाखवेन तुम्हाला मी काय बनवणार आहे. तर पिझ्झा सॉस हे जे घेतलं आहे ना, तर ह्याच्यासाठीच घेतलं आहे, ब्रेडसाठी. आणि मीठ घेतलं आहे ताटाचं. आणि ही एक बॉटल घेतली आहे. ही बॉटल बरी पडते कॅरी करायला, पाणीची. 39 रुपीजची आहे, छान आहे. तप्पूला कॉलेजसाठी घेतलं आहे. आणि हा घेतला आहे वेफरचा एक पॅकेट, जो की ऑलमोस्ट फेवरेट आहे आमचा बालाजीचा. खूप छान, एकदम चटपटी फ्लेवर आहे याचा. सो एवढी शॉपिंग केलेली आहे, जास्त नाही आहे काय. तर चला आता स्वयंपाकाकडे वळूया आपण.
भाजीमध्ये आज आहे पनीर स्पेशल आणि इथे मी कढाईमध्ये पुरी बनवायला ठेवलं. जास्त पुऱ्या बनवणार नाही आहे, थोडेसेच, कारण आता दुपारचं ऊन वगैरे असतं तर उन्हाचं पुऱ्या खायचं कोणाचं स्पेशल असं हे नाही. आता श्रीखंड आणलं आहे तर विचार केला की देवाला आपण नैवेद्य दाखवूया, त्याच्यामुळे पुरी बनवून घेऊया. तर चला. केली बंद. इथे मागे हो. मला घेऊ नका. नजर लागते मला. चला. चलो जेवणाला पाहिजे डायरेक्ट. आता 8 वाजले. स्टार्ट. आम्ही लोक जेवून आलेलो आहोत. सत्संगला गेलेलो आणि तिथेच ॲक्च्युली प्रसादी होती. तर मस्त होतं जेवण, प्रसादी छान होती आणि आजचा दिवस खूप मस्त गेला. सो आम्ही घरी आलेलो आहोत आणि मस्त पोट भरून प्रसादी केली आणि अशा प्रकारे आम्ही रामनवमी साजरी केली. खूप मस्त वाटलं, बरं वाटलं आणि मस्त मस्त एन्जॉय केलं. नवीन नवीन कपडे घातले. सो हा जो कुर्ता आहे हा मी ॲक्च्युली डीमार्टमध्ये नवीन कलेक्शन आलेलं आहे अवश्याचं, जे सेम कलेक्शन मी म्हणजे मॉलमध्ये बघितलेलं. कुठच्या ब्रँडमध्ये मी थोडी कन्फ्यूज आहे. मे बी रिलायन्समध्ये होतं का मॅक्समध्ये होतं का ट्रेंड्स पॅन्ट, मला एवढं लक्षात नाही आहे. पण त्या क्वालिटीचे कपडे डीमार्टमध्ये ठेवलेले आणि त्याचं ब्रँडचं नाव अवश्य असं काहीतरी आहे. बट सुपर्ब क्वालिटी आहेत आणि मी खूप वर्षापासून म्हणजे असे काही ब्रँड्स आहेत जे माझ्या लक्षात नाही आहेत, त्या ब्रँड्सचे मी कपडे यूज करते जे तुम्हाला नॉर्मली मॉलमध्ये भेटून जातात आणि खूप बजेट फ्रेंडली आहेत. मोस्टली 300-400च्या रेंजमध्ये भेटून जातात आणि दिसायला पण खूप सुपर्ब दिसतात.
तर हा कुर्ता डीमार्टमधून मी घेतलेला आणि घेऊन मला 2 महिने झाले आणि घालायचा मुहूर्तच येत नव्हता, कारण आधीमध्ये मी साड्या नेसत होती, त्याच्यामुळे झालंच नाही. आज विचार केला चला रामनवमी आहे, तर रामनवमीचा हा मी आज त्याचं घडी मोडली. सो मस्त वाटत होता. असं ह्याला शायनिंग आहे गोल्डनची. आणि हा गजरा मी लावलेला आहे. हा वेणी आहे, गजरा नाही आहे ॲक्च्युली. हे ॲक्च्युली मी सत्यनारायणच्या पूजेला बसलेली तेव्हाची वेणी आहे. ओटी भरलेली, जेव्हा पूजेला बसताना ओटी भरतात तेव्हाची वेणी आहे. आणि ती वेणी फ्रीजमध्ये होती, तर विचार केला की चला आज घालूया. 8 दिवस, आजच्याला 8 दिवस झाले आणि वेणी बघा अशीच्या अशी मस्त फ्रेश आहे. फ्रीजमध्ये ठेवलेली मी, जरा पण येणार. आणि हे बांगड्या मी तुम्हाला जसं की सांगितले, आजूबाजूचे घुंगरूवाले बांगड्या आहेत, जे आजकाल खूप ट्रेंडमध्ये चालू आहेत, ज्याला काश्मीरी बँगल्स असे बोलतात. आणि खूप हे आता व्हायरल झालेले आहेत. तर हे मी मिशोवरून घेतल्यात आणि मी याचं जे लिंक आहे हे आता तुम्हाला दाखवते आहे बघा, म्हणजे कसे आहेत, म्हणजे तुम्हाला एक आयडिया. आणि त्याचं प्राईस पण बघायला भेटून जाईल. आणि इवन लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तर तुम्ही घेऊ शकता. ओके, तर असा होता आजचा दिवस आणि खूप छान आणि खूप मस्त गेला, खूप एन्जॉय केलं. तर आय होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेलच. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय.